मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना। आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले पाहुणे सर्वांच्या परिचयाचे आहेत, त्यांचे कार्यही खूप मोठे आहेत। त्यामुळे मला या ठिकाणी म्हणावेसे वाटते, गावोगावी ज्यांची कीर्ती अशी ही आजची सत्कार मूर्ती, त्यांच्या शुभ कार्यातून चला आपण घेऊया स्फूर्ती, चला आपण घेऊया स्फूर्ती। आपण सर्वच जण आजच्या पाहुण्यांचं मनोगत ऐकण्यासाठी, त्यांचे अनुभवाचे बोल ऐकण्यासाठी आतुर झालेला आहोत। मी सन्माननीय श्री प्रवीण देशमुख सर यांना विनंती करते की त्यांनी उपस्थित श्रोत्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, नीतिवंत, जाणता राजा, या कुंदे नुतुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंडमंडी कतरा, या श्वेत पद्मासना। गुरुकुल विनय सभा। गुरुकुलच्या गेटच्या आतमध्ये आल्यावर उजव्या बाजूला एक श्रीमती वसुंधरा चंदावरकर नावाचा भव्य रंगमंच, त्या रंगमंचाच्या पुढे प्रशस्त मैदान आणि या मैदानावर शाळेच्या आधी विविध खेळ खेळणारी मुलं, शाळेच्या बेलचा आवाज होताच आपल्या हातामध्ये असलेला खेळ त्याच जागून शाळेकडे पाठीला दप्तर अडकून शाळेकडे धाव घेणारी मुलं। पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला वसतिगृह, नुकताच जेवण आटोपून शाळेकडे बेलच्या आवाजाने त्यांनी देखील मार्गक्रमण केलेलं आहे। वर्गात गेल्यावर दप्तर बाकावर ठेवल्यावर लगेचच प्रार्थनेसाठी उंचीनुसार उभं राहण्याची धावपळ, प्रार्थनेचा आवाज कानावर पडल्यावर हात जोडलेले, डोळे घट्ट मिटलेले, अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता, एवढी शिस्त म्हणजे आमचं गुरुकुल। वर्गात आल्यावर वर्ग शिक्षकांची हजेरीसाठीची सुरुवात, हजर, प्रेझेंट असं मोठमोठ्याने आवाज द्यायची मुलांमध्ये लागलेली स्पर्धा, मग वेगवेगळ्या विषयांचे तास हे उलटत जातात। येते 1:30ची सुट्टी, मग येते 3ची सुट्टी, मग येतो 3च्या सुट्टीनंतर आठवड्यातून 2 वेळा पीटीचा तास, आणि पुन्हा ह्या मैदानावर अर्धवट राहिलेला खेळ सुरू करण्याची मुलांची झालेली परत सुरुवात। पण मला मात्र मराठी आणि इतिहासाचा तास हा जास्त आवडायचा। कदाचित त्याचमुळं आशिया खंडातील नामांकित महानाट्य मराठ्यांची गौरवगाथा, एक महानाट्याची निर्मिती, लिखाण होऊ शकलं, त्याचं बीज कुठेतरी गुरुकुलमध्ये आहे असं मला वाटतं। मला या ठिकाणी सन्माननीय सर्व शिक्षकांनी तसेच गुरुकुल परिवाराने मला आमंत्रित केलं, सपत्नीक आमंत्रण, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। कधी काळी या तुमच्यासारख्या मुलांमध्ये बसणारा मी आज इथे उभा राहून बोलतोय, ही गोष्ट खरं तर मला आश्चर्यकारक आणि अविस्मरणीय ठरणारी आहे की आपण ज्या शाळेमध्ये शिकलोय, ज्या शाळेमध्ये आपण वाढलोय, लहानाचे मोठे झालोय, त्या शाळेमध्ये ज्या वेळेस तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले जातात, कदाचित ती तुमच्या आयुष्यातली एक शेवटची स्टेप असते असं मला वाटतं। मराठ्यांची गौरवगाथेचा जसा मी उल्लेख केला, 4थीच्या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा इतिहास हा संपूर्ण आम्हाला होता, सगळे धडे होते। आणि आमच्या बाई काय करायच्या माहिती आहे का, ते प्रसंग समोर आमच्यातलीच मुले घेऊन समोर तो प्रसंग, मग तो तानाजी मालुसरेंचा असेल, बाजीप्रभूंचा प्रसंग असेल, तो समोर असा नाट्य रूपांतर करून आम्हाला दाखवायच्या। आणि ती गोष्ट आमच्या मनामध्ये, आमच्या डोक्यामध्ये एवढी फिट्ट बसलेली आहे की अजूनपर्यंत आम्ही विसरलो नाही। आज मराठ्यांची गौरवगाथेमध्ये जसं मॅडमने सांगितलं की घोडे, उंट, बैलगाड्या, 250 कलाकार, 100 फुटी रंगमंच आणि त्याचबरोबर एवढा मोठा तामजाम, आणि त्यानंतर ते नाटक समोर प्रेझेंट केलं जातं। परंतु आमच्या बाईंनी मात्र केवळ ती 7-8 मुलं घेऊन आमच्यामध्ये तो इतिहास हा भिनवला। कदाचित हे बीज महानाट्याचं हे कुठेतरी गुरुकुलमध्येच आमच्या अंगामध्ये होतं असं मला वाटतं। पुढे जाऊन
मी तुम्हाला आता पारितोषिक, मला कळालं की या ठिकाणी पारितोषिक वितरण पण होणार आहे. अनेक मुलांना पारितोषिक मिळणार आहे, काही मुलांना पारितोषिक मिळणार नाही आहे. त्यातला मी एक आहे. मला पहिली ते 10वी एक सुद्धा पारितोषिक मिळालेलं नाही आहे. त्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगणार आहे की तुम्ही ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल की ससा हा झाडाखाली झोपतो, कासव हे जिंकतं, परंतु त्याआधी त्यांची आधी एक शर्यत लागलेली असते. ती शर्यत मात्र आत्तापर्यंत तुम्हाला कोणी सांगितली नसेल. त्या शर्यतीमध्ये ससा हा त्याच्या वेगाने कासवाच्याही पुढे जाऊन जिंकतो. मग आज ज्यांना पारितोषिक मिळणार आहे ते ससे आहेत. त्यांनी जर सातत्य ठेवलं नाही तर ही ज्यांना पारितोषिक नाही मिळालं ती कासव तुमच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आयुष्यात सातत्य ठेवणं गरजेचं आहे. माझी 10वी पर्यंतचं शिक्षण या ठिकाणी झालं. मी जसं म्हटलं की मी एकदाही नाटकात काम केलं नाही किंवा मी एकदाही डान्समध्ये अगदी असलो तर मागे उभा असलो एखाद्या डान्समध्ये, परंतु कधीच मी स्नेहसंमेलनामध्ये सहभाग घेतला नव्हता. जसं की गुरुकुलच्या सगळ्या शिक्षकांनी सर्व मुलांवर एकसारखे संस्कार केले, सर्वांना एकसारखी संधी दिली. जसं पाऊस पडतो आणि त्या पडलेल्या पावसाने तो एक समान पडतो, परंतु काही बीज ही लवकर रुजली जातात, ती लवकर वाढली जातात, परंतु काही बीज माझ्यासारखी ही उशिरा वाढतात, उशिरा मोठी होतात. त्यामुळेच माझा संपूर्ण प्रवास हा 10वी नंतरचा आहे. इयत्ता 12वी मध्ये गेल्यानंतर त्या सुट्ट्यांमध्ये जांतराजा महानाट्याचं ऑडिशन लोण्यामध्ये सुरुवात झाली. जांतराजा महानाट्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये मी सहकलाकार म्हणून शाहिरी फडामध्ये काम केलं. खरं तर जांताराजाचा शाहिरी फड म्हणजे संपूर्ण नाटक तुम्हाला समोर दिसत असतं, अगदी शिवजन्म ते शिवराज्याभिषेकापर्यंतचं. माझं लक्ष मात्र रंगभूमीकडे असायचं, रंगमंचाकडे असायचं की हा किती फुटाचा रंगमंच आहे, समोर घोडे, उंट, हत्ती, बैलगाड्या जाण्यासाठीचा जागा किती आहे, मागे चेंजिंग रूम आणि स्टेजमधलं अंतर किती आहे, मेकअप कसे होतात, एवढे 250 कलाकार एका ठिकाणी काम कसे करतात, ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असायचं. आणि कदाचित त्याची प्रचिती पुढे आली. जी गौरवगाथा या महानाट्याचं 2016 साली लिखाण झालं, त्याची निर्मिती झाली. बाबासाहेब पुरंदरेंच्या मार्गदर्शनाखाली याचं संपूर्ण लिखाण करण्यात आलं आणि आता त्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर हे होत असतात. आता देखील प्रयोग हे फेब्रुवारीमध्ये आहेत, त्याच्या तारखा लवकरच डिक्लेअर होतील. ज्या कोणी मुलांनी त्यांच्या पालकांनी हे महानाट्य पाहिलं नसेल त्यांनी जरूर ते महानाट्य पाहावं असं मला वाटतं. पुढं शिवदुर्गच्या जसं मॅडमने सांगितलं की उत्तराखंडमध्ये माउंटेनिअरिंगचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर अनेक रेस्क्यू ऑपरेशन, साधारण 60 ते 70 आपल्या आजूबाजूला एवढे डॅम आहेत, नद्या आहेत, दरीखोऱ्यांचा संपूर्ण आपला प्रदेश आहे. ह्यामध्ये पर्यटक पडतात, काही मृत पावतात, काही जिवंत असतात. असे काही रेस्क्यू करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यामधलाच मी अगदी थोडक्यात की आपली व्हील पॉवर प्रबळ असेल तर आपण आयुष्यात कधीच अयशस्वी होऊ शकत नाही. याबद्दल मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. सगळ्यांना आपल्या जवळचा ढाकभैरवचा कडा माहिती असेल. तिथं एक मुलगा फिरायला आला असता, त्याची बॅग ही दरीच्या एजवर पडली आणि ती बॅग तो काढण्यासाठी गेला आणि त्याचा पाय घसरून साधारण 300 फूट तो दरीमध्ये पडला. हा कॉल आम्हाला सकाळी आला, साधारण 10:30च्या दरम्यान आम्हाला कॉल आला असेल. जो कोणी व्यक्ती ढाकभैरवला गेला असेल त्यांना माहिती असेल की साधारण इथून आपल्याला जावं लागतं कामशेतला, कामशेतच्या नंतर आपल्याला जावं लागतं जांभिवलीला आणि जांभिवलीनंतर 2 तासाचा ट्रेक आहे. आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर आम्हाला कळालं की 300 फूट साधारण 3 तास आम्हाला या ठिकाणून त्या ठिकाणी जायला लागले. 1:30 वाजता मी, त्याचं नाव होतं श्रीकांत डांगी, त्याच्या जवळ पोचलो. त्याचा अतिशय रक्तस्राव झाला होता, तो अनकॉन्शियस होता. त्याच्या जवळ गेल्यावर मी त्याला म्हटलं की तू आता वाचलेला आहेस, संपूर्ण टीम तुला बाहेर काढण्यासाठी आलेली आहे आणि वरतीच ॲम्ब्युलन्स आहे. जसं तुम्ही विचार केला की जांभिवलीपासूनचं अंतर ढाकभैरवपर्यंत 2 तासाचं आहे, पण तिथं त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी मला ते बोलावं लागलं. त्यानंतर मी त्याला अटॅच केलं दोरीला आणि वरती ओढून घेऊन जाणार तितक्यात वरती वणवा पेटला आणि आम्ही टाकलेले जे दोर होते ते जळून नको जायला, कारण की लिमिटेड सामान होतं. ते दोर आम्ही पुन्हा वरच्या टीमने, आमच्या शिवदुर्ग मित्रच्या टीमने ते दोर ओढून घेतले. संपूर्ण वणवा पुन्हा एकदा विझवण्यात आला. त्यामध्ये परत 2 ते 3 तास गेले आणि तुम्हाला माहिती आहे की गवतामध्ये गवत जळून गेल्यानंतर त्यामधले जे दगड होते
ते आमच्या अंगावर एकदम प्रेशरने पडत होते, त्याचा देखील मारा आमच्या अंगावर भरपूर झाला होता. नंतर 1वा 20ला साधारण 5-5:30च्या दरम्यान त्याला असं 90 डिग्रीच्या वॉलवर परत मी त्याला वरती ओढलं, त्याला वरती आम्ही नेलं, सुखरूप वरती पोहोचवलं. तिथून पुढे 2 ते 3 तासाचा त्याला घेऊनचा ट्रेक होता जांभवलीपर्यंतचा, तो पूर्ण केला. मला सांगायला आवडेल की आता ही घटना आहे 2015ची. श्रीकांत डांगी त्याचा वाढदिवस देखील 15 नोव्हेंबरला करतो, कारण तो म्हणतो की मला पुनर्जन्म मिळाला आहे आणि तोच दिवस तो वाढदिवस म्हणून साजरा करतो. अगदी त्याच्या घरी देखील तो मृत पावला आहे अशी बातमी त्याच्या घरपर्यंत पोहोचली होती. एवढंच मला सांगायचं की तुम्ही व्हील पॉवर ठेवली, हे केवळ आमचं यश नाही आहे, हे श्रीकांत डांगीचं यश आहे की त्यांनी व्हील पॉवर ठेवली म्हणून तो आज जिवंत आहे, म्हणून तो आज एक चांगलं उदाहरण म्हणून समाजापुढे उभा आहे. सगळी लहान लहान मुलं पाहून मला माझ्या शाळेतला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आणि मला माहिती आहे की प्रमुख पाहुणे आल्यानंतर कोणालाही प्रमुख पाहुण्यांचं मनोगत ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो, सगळ्यांना इंटरेस्ट असतो की कधी आमचा डान्स सुरू होणार आहे. तरी एक किस्सा मी सांगतो. मगाशी मी वाघ, सिंह, माकड हे सगळे पाहिले. माझे बहीण आणि भाऊ हे 10वी पर्यंत खूप ऍक्टिव्ह होते. त्यांचे डान्स, त्या दादा नाटकामध्ये असायचा, ताई डान्समध्ये नेहमी लीड करायचे. मला घरी नेहमी सगळेजण म्हणायचे, आई वडील म्हणायचे की तुझे बहीण भाऊ एवढे ऍक्टिव्ह आहे, तू पार्टिसिपेट का नाही करत स्नेहसंमेलनामध्ये. आणि एक वाघाचं नाटक होतं. वाघ हा जंगलातला वाघ हा रंगमंचावर ह्याच येणार आणि त्याच्या आवाजासाठीचं ऑडिशन चालू होतं. आणि तो वाघाचा आवाज मला तंतोतंत जमला, माझं सिलेक्शन झालं वाघाच्या आवाजासाठी. आणि मी घरच्यांना सांगितलं यावर्षी मी सुद्धा स्नेहसंमेलनामध्ये आहे, माझा सुद्धा ह्यावेळेस रोल आहे. संपूर्ण वाघ आला स्टेजवर, सरांनी माझ्या पुढे असा माईक धरला होता, मी वाघाचा आवाज काढत होतो, सगळं झालं. त्यानंतर नाटक संपल्यानंतर मी धावत पळत असंच आई वडील समोर बसले होते त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं की पाहिलं का मला नाटकामध्ये? ते म्हणले सगळं नाटक संपलं, सगळं पाहिलं, पण तू कुठे दिसला नाही. मी म्हटलं तो वाघाचा आवाज माझा होता. तर अशा सगळ्या गमती आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, जसं जिजामातांनी छत्रपती शिवरायांना घडवलं त्याचप्रमाणे गुरुकुलने असे अनेक प्रतिभावंत विद्यार्थी त्या क्षेत्रातले घडवले. त्याबद्दल संपूर्ण गुरुकुल परिवाराचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेलं ज्ञान हे माणसाला त्याचे विचार आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पडतात. सर, आपलं हे मौल्यवान असे अनुभव आणि विचार नक्कीच आमच्या मुलांना स्फूर्ती देतील. प्रत्येकाच्या जीवनातल्याच शाळेतल्या आठवणी ह्या खूप स्पेशल असतात. माझाही बालवाडी ते आत्तापर्यंतचा हा प्रवास मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. ह्या माझ्या सगळा प्रवास, ह्या आठवणी तुम्हाला कशा वाटल्या ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनेलला सपोर्ट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.